प्रेज लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर गेल्या वर्षात प्रभू येशूने तुमच्या जीवनामध्ये नक्कीच कार्य केलं असेल. सगळ्या परिस्थितीमध्ये प्रभू येशूने तुम्हाला सहाय्य केलं असेल, मदत केली असेल आणि या येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या सर्वांच्या जीवनात अद्भुत साक्ष घडणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वरांनी आपल्याला ह्या नवीन वर्षामध्ये आणलेलं आहे. आपण आता बघतो की आपण जानेवारी महिन्यामध्ये आहे आणि काही दिवस गेलेले आहेत आणि परमेश्वर अद्भुत प्रकारे आपल्याला चालवत आहे. आपल्याला परमेश्वरांनी आरोग्यात ठेवलेलं आहे, आनंदात ठेवलेलं आहे, सुखी ठेवलेलं आहे ना. जसं म्हणजे आपण मागच्या व्हिडिओत पण बघितलं की परमेश्वरांनी आपल्याला प्रॉमिस दिलेलं आहे. या वर्षामध्ये परमेश्वरांनी आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे की तू या वर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये अद्भुत प्रकारे कार्य करणार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर साक्षी निर्माण करणार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर एक नवीन गोष्ट करणार आहे या वर्षामध्ये. Yes. आणि हे प्रॉमिस आहे परमेश्वराचं. आणि हे जर प्रॉमिस घेऊन आपण चालू या वर्षामध्ये, या वचनावर जर आपण विश्वास ठेवणार तर आपण नक्की बघणार की ह्या वर्षामध्ये परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. परमेश्वर एक नवीन गोष्ट करणार आहे आपल्या जीवनामध्ये. आणि परमेश्वर अजून काही गोष्टी सांगत आहे की जर परमेश्वराने आपल्याला ह्या नवीन वर्षामध्ये आणलेले, जर आपण बघितलं तर आपण आपल्या शक्तीने किंवा आपल्या बुद्धीने किंवा आपल्या प्रयत्नांनी आपण आपलं आयुष्य वाढवू शकत नाही. कोणी किती जरी श्रीमंत असलं, किती जरी पैसा असला तर तो व्यक्ती आपलं आयुष्य कधीच वाढवू शकत नाही. कारण जीवन, आयुष्य, दीर्घायुष्य हे परमेश्वराकडनं आहे. Amen. आपल्या जीवनाचा समय, आपल्या आयुष्याचा समय, आपण किती दिवस ह्या पृथ्वीवर राहणार, आपलं आयुष्य किती आहे, ते सर्व गोष्टी, आपलं आरोग्य, सर्व गोष्टी हे परमेश्वराच्या हातामध्ये. म्हणून आपण ह्या 2026 मध्ये आलो ही फक्त परमेश्वराची दया आणि परमेश्वराची कृपा आहे. त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. आणि जर परमेश्वराने आपल्याला ह्या 2026 मध्ये आणलेलं आहे, आपण स्वतः नाही आलो, आपल्या बुद्धीने, आपल्या शक्तीने आपण नाही आलो. परमेश्वराने हे नवीन वर्ष दाखवलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला हे आयुष्य दिलेलं आहे आणि अनेक वर्ष देणार आहे. अनेक वर्ष, अनेक दिवस आपल्या जीवनासाठी त्यांनी ठेवलेले आहेत. तर परमेश्वराने जर आपल्याला हे दिवस दाखवलाय, हे वर्ष दाखवलंय, तर निश्चितच परमेश्वर आपला पुरवठा करणार आहे. Amen. या वर्षामध्ये लागणाऱ्या गोष्टी, या वर्षामध्ये आपले इच्छा, आपले जे गरजा आहेत ते परमेश्वरच पूर्ण करणार आहे. कारण त्यानेच आपल्याला या वर्षामध्ये आणलेले. आणि असा जर आपला विश्वास असेल तर नक्कीच परमेश्वर आपल्याला चालवणार, नक्कीच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. जर आपण आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिलो, आपल्या शक्तीवर अवलंबून राहिलो तर आपण काही करू शकत नाही. आपण हे वर्ष पण बघू शकलो नसतो. जर आपण म्हणतो की जर आमच्या बुद्धीने आम्ही चालतो, आपल्या शक्तीने आपण जर काही गोष्टी करतो, जर असा आपला विश्वास असेल तर आपण काही करू शकत नाही. आपण एक दिवस पण उद्याची खात्री पण आपल्याला नसते. कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. पण परमेश्वर देतो. परमेश्वर आपल्याला गॅरंटी देतो. आणि परमेश्वराने हे दिवस दाखवले, हे वर्ष दाखवले, तर ह्या वर्षी लागणाऱ्या गोष्टी, ह्या वर्षामध्ये प्रत्येक आपली इच्छा, प्रत्येक गरजा परमेश्वर पूर्ण करणार. परमेश्वर आपला पुरवठा आहे. परमेश्वर आपला सोर्स आहे है ना. तर आता आज आपण वचनातून बघणार आहे की इस्रायल लोकांना परमेश्वराने मिस्र देशातून काढलं. मिस्राच्या गुलामगिरीतून इस्रायल लोकांना परमेश्वराने बाहेर काढलं आणि त्यांना प्रॉमिस दिलं होतं है ना. त्यांच्या प्रॉमिस लँडमध्ये त्यांना एक प्रॉमिस दिलं होतं परमेश्वराने की तुम्हाला अशा ठिकाणात घेऊन जाणार की जिथं दुधा मधाचं प्रवाह वाहत असणार. म्हणजे प्रॉस्पॅरिटीमध्ये, आशीर्वादामध्ये, अद्भुत प्रकारच्या आशीर्वादामध्ये परमेश्वर नेणार, असं त्याचं प्रॉमिस होतं इस्रायल लोकांना. म्हणून मिस्राच्या गुलामगिरीतून, मिस्र देशातून त्यांना बाहेर काढलं आणि परमेश्वर त्यांच्याबरोबर चालला, त्यांच्याबरोबर बोलला, अद्भुत चिन्ह आणि चमत्कार केले. आपण आज ते बघणार आहे की परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये कसं कार्य केलं. जर मागील वर्षामध्ये परमेश्वरांनी आपल्याला चालवलं, इतके वर्ष परमेश्वरांनी आपल्याला चालवलं आणि ह्या नवीन वर्षात आणलंय, तर जसं मिस्रातून इस्रायल लोकांना बाहेर आणलं तसं आपल्याला परमेश्वरांनी ह्या वर्षामध्ये आणलेलं आहे. आणि जसं मिस्रातून इस्रायल लोकांना बाहेर आणून जसं त्यांना त्या ठिकाणामध्ये परमेश्वर चालवला आणि त्यांना मान्ना खायला दिलं, तसं परमेश्वर ह्या वर्षामध्ये आपल्याला अद्भुत प्रकारे आशीर्वादित करणार आहे. त्याचा स्वर्गीय मान्ना देणार आहे. त्याच्या वचनाने आपल्याला भरणार आहे. त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्याला भरणार आहे. तर आपण निर्गमेचा 16वा अध्याय बघणार आहे, 2 पासून 7 पर्यंत.
त्या रानात इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन यांच्या संबंधाने कुरकुर केली. इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो, तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते. पण या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला या रानात आणले आहे. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुमच्यासाठी अन्नवृष्टी करील आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. 6व्या दिवशी ते जे काही जमा करून शिजवतील ते इतर दिवशी ते जमा करतात त्याच्या दुप्पट असावे. मोशे आणि अहरोन सर्व इस्रायल लोकांना म्हणाले, परमेश्वरानेच तुम्हाला मिसर देशातून आणले हे तुम्हाला संध्याकाळी कळून येईल आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल, कारण परमेश्वराविरुद्ध तुम्ही कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे. आम्ही असे कोण की तुम्ही आमच्या विरुद्ध कुरकुर करावी. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तर या ठिकाणी आपण बघतो की परमेश्वराने इस्रायल लोकांना जेव्हा मिस्राच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं त्यावेळेस एका ठिकाणी ते येऊन पोहोचले आणि त्यावेळेस ते कुरकुर करू लागले, परमेश्वराच्या विरोधात कुरकुर करू लागले आणि ते म्हणू लागले की परमेश्वरांनी आम्हाला का सोडलं मिस्रातून, कारण मिस्रामध्ये आम्ही सुखी होतो है ना. ते असं म्हणू लागले की मिस्रामध्ये आम्हाला खूप काही खायला भेटायचं आणि ह्या रानामध्ये आता ह्या ठिकाणामध्ये आम्हाला काही भेटत नाहीये, या वाळवंटामध्ये. तर ते कुरकुर करू लागले आणि मोशेकडे जाऊन ते कंप्लेंट करू लागले आणि मोशेला पण ते ब्लेम करू लागले की तू का आम्हाला आणलंस मिस्रातून. परमेश्वर मोशेला म्हटला की मी या लोकांना खायला देईन, तू त्यांना जाऊन सांग. आणि परमेश्वरांनी त्यांना स्वर्गीय भाकर दिली आणि त्याचं नाव त्यांनी माना ठेवलं. परमेश्वरांनी त्या अशा ठिकाणामध्ये ज्या ठिकाणात काहीच त्यांना पेरणी करायचा मार्ग नव्हता, पेरणी करता येत नव्हतं, कापणी करता येत नव्हतं, काहीच ऑप्शन नव्हतं, अशा ठिकाणात परमेश्वरांनी त्यांचा पुरवठा केला. जर आज आपल्याला 2026 मध्ये परमेश्वरांनी आणलंय तर ह्या सुरुवातीलाच परमेश्वराचं प्रॉमिस आहे की ह्या वर्षभरासाठी लागणाऱ्या गोष्टी परमेश्वर आपल्याला त्याच्या स्वर्गीय भांडारातून पुरवणार. जसं इस्रायल लोकांना परमेश्वरांनी मान्ना दिला, कारण परमेश्वरांनी त्यांना गुलामगिरीतून काढलं होतं. जर आज आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो, जर आज आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तर परमेश्वर आपला पुरवठा करणार आहे. आणि पुढे आपण बघतो की परमेश्वरांनी त्यांना मान्ना खायला दिलं. 40 वर्ष परमेश्वर त्यांना चालवत होता. त्यांच्याबरोबर दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ म्हणून परमेश्वर चालला. परमेश्वर त्यांच्याबरोबर बोलला आणि 40 वर्ष परमेश्वरांनी त्यांना मान्ना खाऊ घातलं. हे देवाची दया आणि देवाची कृपा आहे की परमेश्वर आपल्यावर इतकी दया करतो की परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टी पुरवतो. आपल्याला कापणी पण करायची गरज नाही, आपल्याला पेरणी करायची गरज नाहीये. जर आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि जर परमेश्वराबरोबर चालतो तर परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टी पुरवतो. परमेश्वर आपल्या गरजा जाणतो. आणि आपण बघतो की तरी पण असं झालं की पुढे जाऊन परत इस्रायल लोक कुरकुर करू लागले. त्यांचा एक स्वभाव होता कुरकुर करण्याचा. परमेश्वरांनी इतकं केलं, त्यांना गुलामगिरीतून काढलं, सर्व केलं, प्रॉमिस दिलं, त्यांच्या बरोबर चालला, त्यांना अनेक गोष्टी त्यांच्यासाठी केल्या. परमेश्वर त्यांच्यासाठी लढला. त्याला लढायची पण गरज पडली नाही, त्यांना कोणतं युद्ध लढायची गरज पडली नाही. परमेश्वर त्यांच्यासाठी लढला. तांबडा समुद्र त्यांच्यासाठी दुभागलं. सर्व गोष्टी परमेश्वरांनी केल्या, पण तरी पण इस्रायल लोकांनी कुरकुर करायचं काही सोडलं नाही. आपल्याला जर परमेश्वरांनी हे वर्ष दिलेलं आहे, हे आयुष्य दिलेलं आहे, हे वर्ष आपल्या जीवनासाठी जोडलेलं आहे. परमेश्वर आपल्याला रोज आणि रोज एक नवीन दिवस आपल्या जीवनात जोडतो. तर आपल्याला कुरकुर करणं सोडण्याची गरज आहे. कारण परमेश्वर म्हणतो की जर परमेश्वर आपल्याला चालवतो तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवून चालणं गरजेचं आहे. परमेश्वर सर्व गोष्टी पुरवणार, पण आपल्याला आपला स्वभाव बदलणं गरजेचं आहे. आपल्याला कुरकुर करणं सोडणं गरजेचं आहे. कुरकुर न करता परमेश्वरावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
आणि आपण बघतो की अनेक वेळा इस्रायल लोकांनी कुरकुर केली, अनेक वेळा कंप्लेंट केलं आणि मोशे पण त्यांना वैतागला. मोशे म्हटला की हे कसले लोक आहेत. तो परमेश्वराला म्हटलं की तू कसल्या लोकांकडे मला पाठवलंय, तू या लोकांना का माझ्या हाती दिलंय, तू का मला सांगतो की या लोकांना तू चालव, तू या लोकांसोबत बोल, तू या लोकांना सांगतो. परमेश्वर मोशेला सांगायचं की तू लोकांना सांग. पण मोशे परमेश्वराला म्हटलं की हे लोक काय ऐकत नाहीत, हे लोक कुरकुर करतात. अनेक वेळा परमेश्वर आपल्याला अद्भुत प्रकारे चालवतो, अनेक गोष्टींनी आशीर्वादित करतो, पण तरी पण आपल्या जीवनामध्ये जरा काही झालं, थोडं पण आपल्याला काही कमतरता वाटली, निराशा आली, तर आपण परमेश्वराला ब्लेम करतो, आपण कुरकुर करतो. आणि ही गोष्ट परमेश्वराला अजिबात आवडत नाही. कारण परमेश्वराला आपल्या सर्व आपल्या गरजा माहिती आहेत. परमेश्वर आपला पुरवठा करतो. आता आपण पुढे बघतो की निर्गम 16 मध्ये परमेश्वरांनी त्यांना मान्ना खाऊ घातलं आणि तिथून पुढं आपण बघतो की गणना याचा 11वा अध्यायामध्ये इस्रायल लोकांनी परत कुरकुर केली, परत ते कुरकुर करू लागले. आता परमेश्वरांनी त्यांना 40 वर्ष मान्ना खाऊ घातलं. त्यांना कसलीच पेरणी करायची गरज नव्हती, कापणी करायची गरज नव्हती, फक्त साठवायची गरज होती. परमेश्वर त्यांना देत गेला, परमेश्वर त्यांना पुरवठा करत गेला आणि त्यांना फक्त साठवायचं होतं. आणि इतकं करून पण त्यांना कष्ट करायची गरज नव्हती, फक्त साठवायचं होतं आणि ते त्या दिवसापुरतं साठवायचं होतं आणि त्यांना ते खायचं होतं. पण गणना याचा 11वा अध्यायामध्ये आपण बघतो की इस्रायल लोकांनी परत कुरकुर केली. तर आपण गणना याचा 11वा अध्याय 18 ते 23 वचन बघणार आहे. तू लोकांना सांग की उद्यासाठी तुम्ही स्वतःला शुद्ध करून घ्या, म्हणजे तुम्हाला मांस खायला मिळेल. आम्हाला खायला मांस कोण देईल, आणि मिसर देशात आम्ही आपले बरे होतो, हेच तुमचे रडगाणे परमेश्वराच्या कानी गेले आहे. म्हणून परमेश्वर तुम्हाला मांस देणार आहे आणि तुम्ही ते खाल. तुम्ही ते केवळ 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 10 दिवस, 20 दिवस खाल. एवढेच नव्हे तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत आणि तुम्हाला शिसारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खात राहाल. कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्या समोर असे रडगाणे गायले की आम्ही मिसर देशातून निघालो तरी कशाला. मग मोशे म्हणाला, ज्या लोकांमध्ये मी आहे त्यांचे पायदळ 6 लाख आहे असे तू म्हणतोस की ते महिनाभर खात राहतील, एवढे मांस मी त्यांना देईल. त्यांना पुरे पडावे म्हणून गुरेढोरे व शेरडे मेंढरे कापावीत काय, अथवा त्यांना पुरे पडावे म्हणून समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावेत काय. परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे. माझे म्हणणे तुझ्या प्रयत्नास येते की नाही हे तू आता पाहशील. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the तर Lord. या ठिकाणी आपण बघतो की जेव्हा इस्रायल लोकांनी कुरकुर केली त्यावेळेस परमेश्वर म्हटला की ठीक आहे, मी आता तुम्हाला मांस पण खायला देतो. आणि परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला जे म्हणजे मांस देणार आहे. आता आपण जर बघितलं, इस्रायल लोक त्यावेळेस 6 लाख लोक होते त्या ठिकाणी, आणि 6 लाख लोकांना जर मांस खायला घालायचं म्हटलं तर आपण विचार करू शकतो की किती मांस लागणार आहे ना. आपण जर एखाद्या लग्नामध्ये जर रिसेप्शनला आपण बघतो की जर मटनचं अरेंजमेंट आपण केलं, नॉनव्हेज आपण जे ठेवलं, तर 1000-1500 लोक जरी आले तर आपण बघतो की किती त्या ठिकाणी मटन लागेल त्या लोकांना. किती बकऱ्या कापाव्या लागतील, 20-25 बकऱ्या लागतील 1000-1500 लोकांसाठी. तर या ठिकाणी आता 6 लाख लोक आहेत. 6 लाख लोकांना परमेश्वर म्हणतो की मी मांस खायला देणार, कारण त्यांनी हट्टीपणा केला. आणि त्यावेळेस परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला. अनेक वेळा परमेश्वर आपल्याला पुरवठा करतो, अद्भुत प्रकारे आशीर्वादित करतो, सर्व देतो, पण एखाद्या शिल्लक गोष्टीमुळे आपण कुरकुर करतो. आपल्याला असं वाटतं की परमेश्वर खूप दयाळू आहे, खूप प्रेमळ आहे, पण जर आपलं वागणं आपण बदलत नाही, आपलं कुरकुर करणं आपण सोडत नाही, तर ह्या गोष्टींमुळं परमेश्वराचा कोप आपल्यावर भडकतो. आणि इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये आपण बघतो की त्यांनी कुरकुर करणं सोडलं नाही. परमेश्वरांनी त्यांना चालवलं तरी पण ते कुरकुर करत राहिले. काही ना काही गोष्टीमध्ये ते कंप्लेंट करतच होते. परमेश्वरांनी मान्ना दिला तरी पण त्यांनी कंप्लेंट केलं. आधी म्हटले की आम्हाला खायला दे, आम्हाला खायला काही नाहीये, या ठिकाणी तू का आणला म्हटले. मग परमेश्वरांनी त्यांना पुरवठा केला, मान्ना दिला. तर आता मान्ना दिल्यावरती म्हटले की आता आम्हाला मांस पाहिजे. मान्ना खाऊन ते कंटाळले आणि त्यामुळे परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला. आणि नंतर
आपण बघतो की परमेश्वराचं कोप त्यांच्यावर भडकला, पण परमेश्वराने परत त्यांच्यावर दया पण केली. कारण परमेश्वर दयाळू आहे, परमेश्वर प्रेमळ आहे, Amen. परमेश्वर आपल्याला दया करतो. भले परमेश्वर कधी कधी आपल्याला शिक्षा करतो, पण ते आपल्या चांगल्या गोष्टीसाठी असते. आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये जे आजार, जगामध्ये बघतो की काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला वाटतं की हे गोष्टी जगी गोष्टी आहेत, किंवा जे रोग आहेत, मानसिक रोग आहेत, आपल्याला वाटतं की स्ट्रेसमुळे, टेन्शनमुळे असतं, संकट, आजार जे पण अशा अनेक गोष्टी आहेत जे आपण देवाच्या विरुद्ध गेल्यामुळे आपल्या जीवनामध्ये येतात. जे मानसिक रोग, डिप्रेशन, अँझायटी, हे आपल्याला वाटतं की आपल्याला टेन्शनमुळे असेल किंवा काही गोष्टी, पण जर आपण नीट विचार केला तर कधी कधी आपण देवाच्या विरोधात वागतो, देवाची इच्छा समजून घेत नाही, त्यामुळं काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात. आजार, मानसिक तणाव, डिप्रेशन, अँझायटी, खूप साऱ्या गोष्टी, त्रास, समस्या हे आपल्या जीवनामध्ये ह्यामुळे येतात की आपण परमेश्वराची इच्छा जाणून घेतली नाही. परमेश्वराचं मन, परमेश्वराची इच्छा समजून घेणं गरजेचं आहे की परमेश्वराची इच्छा काय. आपण कधी कधी काय करतो, आपल्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो, आपण हट्टीपणा करतो. परमेश्वर कधी कधी काही गोष्टी आपल्या जीवनामधनं बाहेर काढतो, काही लोकांना बाहेर काढतो, काही गोष्टींना, काही दरवाजे परमेश्वर बंद करतो, काही मार्ग परमेश्वर बंद करतो. पण ते मार्ग बंद करण्यामागं, ते दरवाजे बंद करण्यामागं परमेश्वराचं आपल्या जीवनावर असणारं संरक्षण आपल्याला दिसतंय, परमेश्वराचं आपल्यावर असणारं प्रेम आपल्याला दिसतंय. कारण परमेश्वराला आपलं भविष्य माहिती आहे. आपल्याला जरी माहिती नसलं, आपण एखाद्या मार्गाने जर गेलो, आपण आपल्या मनाची इच्छेने जर केलं, आपण आपली इच्छा जर पूर्ण केली, आपण हट्टीपणा जर केला, तर पुढे जाऊन आपल्या जीवनामध्ये काय घडणार आहे हे परमेश्वराला ऑलरेडी माहिती आहे. त्यामुळे परमेश्वर काही गोष्टी आपल्या जीवनातनं काढत असतो, काही दरवाजे परमेश्वर बंद करत असतो, काही मार्ग परमेश्वर बंद करतो, काही गोष्टींसाठी परमेश्वर नकार देतो. आपण प्रार्थना करतो आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून, काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण परमेश्वर ते देत नाही. त्या गोष्टीला नाकारण्यामागं पण परमेश्वराचं प्रेम आहे, काही दरवाजे बंद करण्यामागं परमेश्वराचं प्रेम आहे. कारण परमेश्वर जर एक दरवाजा बंद करतो, तर परमेश्वर त्याच्या बदल्यात अनेक दरवाजे आपल्यासाठी उघडतो. आणि जो दरवाजा परमेश्वर उघडतो, तो दरवाजा कोणाकडूनही बंद होत नाही, कोणी ते बंद करू शकत नाही आपल्या जीवनामध्ये. Amen. परमेश्वर जर आपल्याला आशीर्वादित करतो, तर ते आशीर्वाद कोणीच काढून घेऊ शकत नाही. म्हणून Yes. परमेश्वराकडनं आशीर्वाद मिळवणं गरजेचं आहे. आपण आपल्या शक्तीने, आपल्या टॅलेंटने, आपल्या बुद्धीने, आपल्या सामर्थ्याने, आपल्या ओळखी वशिल्याने जर एखादी गोष्ट मिळवली तर ती टिकत नाही. पण जर परमेश्वराच्या इच्छेने आपल्या जीवनामध्ये जर एखादी गोष्ट आली तर ती टिकते आणि ती आशीर्वादित असते, कारण परमेश्वराकडनं ती आलेली आहे. Yes. आपण त्या गोष्टीपर्यंत गेलो नाही, आपण त्या गोष्टीला मिळवण्याचा प्रयत्न नाही केलो, ती गोष्ट परमेश्वराकडनं आपल्या जीवनामध्ये आली. आपण स्वतःहून जाऊन अप्रोच जर केलो तर कदाचित आपण नंतर पछतावा करणार की हे मी काय केलं म्हणून. पण जर परमेश्वराच्या हाती दिलं, परमेश्वर तू बघून दे, तू पुरवठा कर, Yes. आणि परमेश्वर ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये आणतो, तर ती गोष्ट आशीर्वादित होते. कारण परमेश्वराला माहिती आहे की आपल्या गरजा काय आहेत, आपल्याला कोणत्या प्रकारची गरज आहे. परमेश्वराला आपलं भविष्य माहिती आहे, आपला स्वभाव माहिती आहे, आपलं उठणं बसणं सर्व परमेश्वराला माहिती आहे. त्यामुळं परफेक्ट गोष्ट, परफेक्ट गिफ्ट, आणि देवाचं वचन म्हणतं की प्रत्येक उत्तम गोष्ट ही परमेश्वराकडनं आहे. Amen. म्हणून आपण आपल्या हट्टीपणाने जर कोणती गोष्ट मिळवायचा प्रयत्न करतो, तर त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण टेन्शन, स्ट्रेस, त्रास, तणाव, समस्या, आजार हे ओढवून घेत असतो. कारण या ठिकाणी आपण बघतो इस्रायल लोकांनी हट्टीपणा केला, परमेश्वरांनी जरी मान्ना दिला तरी त्या मान्नाला त्यांनी नाकारलं. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं, जर आपण या ठिकाणी जर रेव्हिलेशन बघितलं, तर या ठिकाणी मान्ना म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. Yes. तर प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो स्वतः स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. आणि आपण जर जगी गोष्टीच्या मागे पळतो, जर जगातल्या गोष्टींमध्ये आपण स्वतःला गुंतवण्याचा प्रयत्न करतो, त्या गोष्टींकडे जर आपण आकर्षित होतो, मग ते एखादं जॉब असेल, एखादा बिझनेस असेल, किंवा एखादं व्यक्ती असेल, किंवा एखादी गोष्ट असेल, कोणतीही गोष्ट असेल, जर त्या गोष्टीला आपण परमेश्वरापेक्षा जास्त प्राधान्य देतो, तर आपण एक प्रकारे प्रभू येशूला नाकारतो. कारण परमेश्वर आपल्याला आपला पुरवठा करणार आहे, परमेश्वर आपल्याला पुरवतो, सर्व गोष्टी पुरवतो, तर त्याच्यावर अवलंबून राहण्याची गरज आहे. आपण आपल्या बुद्धीने चालणं किंवा आपल्या शक्तीने एखादी गोष्ट मिळवणं हे जर आपण सोडलं नाही, तर त्याच्यामुळं परमेश्वराचा कोप
आपल्या जीवनामध्ये भडकतो. आपण बघतो की परमेश्वर जर आपल्याला चालवत नाही तर पुढे जाऊन आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे आपल्याला रिग्रेट करावं लागतंय आपले काही डिसिजन, कारण ते परमेश्वराकडनं नाहीये. त्यामुळं परमेश्वराकडनं प्राप्त करून घेणं, परमेश्वराकडनं आशीर्वाद प्राप्त करून घेणं खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण बघतो की इस्रायल लोकांना परमेश्वरांनी मान्ना खाऊ घातला आणि त्यांनी परत कुरकुर केली आणि परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला. पण परमेश्वरांनी परत दया केली. परमेश्वर परत दया करतो. आपण जरी चुकलो, आपण जरी पापात पडलो, परमेश्वर आपले पाप पुसून, आपले सर्व अपराध पुसून आपल्याला परत नवीन करतो. आपल्याला एक नवीन अंतःकरण देतो, नवीन आत्मा देतो, आपल्याला परत नवीन करतो, परत आपल्याला त्याच्या योजनेमध्ये आणतो, आपल्याला क्षमा करतो. तर परमेश्वरांनी मोशेला सांगितलं की मी इस्रायल लोकांना मांस खायला देणार आणि इतका देणार की 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 10 दिवस नाही, 20 दिवस नाही, तर महिनाभर तुम्ही मांस खाणार आणि इतकं खाणार की तुम्हाला कंटाळा येणार. कधी कधी आपण जेव्हा हट्टीपणा करतो, आपण परमेश्वराची इच्छा समजून घेत नाही, त्यावेळेस परमेश्वर आपली इच्छा पूर्ण करतो, पण त्याच्यामुळं कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपण संकट ओढून घेतो. आपण जर बघितलं तर परमेश्वराने त्यांना मांस खायला दिला आणि मोशे परमेश्वराला म्हटला की हे कसं काय शक्य आहे, कारण इस्रायल लोक त्या ठिकाणी 6 लाख लोक होते. तर मोशे परमेश्वराला म्हटला की हे कसं काय शक्य, 6 लाख लोकांना मांस खायला द्यायचं म्हणजे सर्व गुरंढोरं, त्यांचे जितके शेडे मेंढरे, त्यांचे बैल बकरी जेवढे पण होते ते सर्व जरी कापले तरी त्यांना 1 दिवस पण पुरले नसते, कारण 6 लाख लोक होते. आणि 6 लाख लोकांसाठी कसं काय इतकं मांस कुठून आणणार. मोशे म्हटला की जर समुद्रातले मासे पण आणले, जर मासे पण धरून आणले तरी पण ते पुरणार नाही. आणि परमेश्वरा तू म्हणतोस की मी त्यांना मांस खायला देणार 6 लाख लोकांना आणि ते पण महिनाभर. पण जर परमेश्वर म्हणतो तर परमेश्वर पूर्ण करणार. आणि ह्या 2026 वर्षामध्ये आपण जर परमेश्वरावर विश्वास ठेवतो तर परमेश्वर अशक्य गोष्टी शक्य करणार. आमेन. परमेश्वर आपला पुरवठा आहे. आपल्याला माहिती नाही आपली गरज कुठून पूर्ण होणार, आपल्याला माहिती नाही, कारण परमेश्वर आपला सोर्स आहे. आपल्याला माहिती नाही आपल्याला जी गरजेची वस्तू आहे, आपल्याला ज्याची गरज आहे ती गोष्ट परमेश्वर अद्भुत प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचवणार, आपल्यापर्यंत ती आणणार, आपल्याला पुरवठा करणार. जरी जग म्हणत असेल की हे कसं काय शक्य आहे, हे कसं काय भेटणार, हे कसं काय पुरवठा होणार, पण परमेश्वर म्हणतो की मी ते करणार, मी पुरवठा करणार. मोशे म्हटला 6 लाख लोक त्यांना मांस कसं काय खायला देणार. सर्व गुरंढोरं, सर्व जे बैल बकरी जे पण होते सगळे जरी कापले तरी पण 6 लाख लोकांना 1 दिवस पण पुरलं नसतं. समुद्रातले मासे पण धरले तरी पण पुरले नसते. आणि इतके मासे आणणार कुठून, इतके गुरंढोरं, इतके शेडे मेंढरे आणणार कुठून. मोशेला प्रश्न पडला, पण परमेश्वर म्हटला मी देणार आहे. आणि परमेश्वराने ते करून दाखवलं. येस. 6 लाख लोकांना परमेश्वरांनी त्या ठिकाणात मांस खायला दिलं. पण जर आपण पुढे बघितलं, गणना 11 मध्ये 31 पासून 35 पर्यंत आपण बघू. नंतर परमेश्वरापासून वाहिलेल्या वाऱ्याने समुद्रावरून लावे आणले. ते छावणीवर व छावणी सभोवती इतके आले की छावणीच्या मागे व पुढे 1 दिवसाच्या अंतरापर्यंतच्या प्रदेशात त्यांच्या सुमारे 2 हात उंचीचा थर जमला. लोकांनी उठून तो सगळा दिवस, सगळी रात्र, दुसराही सगळा दिवस ते लावे गोळा केले. ज्याने सर्वात कमी गोळा केले त्याचे 10 होमर भरले आणि त्यांनी ते स्वतःसाठी छावणीच्या 4ही बाजूंना पसरून ठेवले. ते मांस त्यांच्या तोंडात पडते न पडते तोच परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व त्याने भयंकर पटकीने त्यांचा संहार केला. त्या स्थळाचे नाव किब्रोत हत्तवा असे पडले, कारण ज्या लोकांनी सोस घेतला त्यांची प्रेते त्या ठिकाणी पुरण्यात आली होती. किब्रोत हत्तवा येथून कूच करून ते हसेरोत येथे पोहोचले आणि हसेरोत येथे ते राहिले. आमेन. आमेन. तर या ठिकाणी आपण बघतो की परमेश्वरांनी जसं म्हटलं तसं केलं. परमेश्वरांनी 6 लाख लोकांना म्हटलं की मी मांस खायला देणार आणि परमेश्वरांनी ते केलं. आपण या ठिकाणी बघतो की परमेश्वरांनी त्यांना मांस दिलं, मांस खायला दिलं. त्यांनी परमेश्वराचा मानना नाकारला, परमेश्वराच्या विरोधात वागले, परमेश्वराच्या विरोधात कुरकुर केली आणि हट्टीपणा केला. पण परमेश्वरांनी त्यांचा हट्टीपणा पण पूर्ण केला. पण
ज्यावेळेस आपण हट्टीपणाने परमेश्वराकडनं काहीतरी मिळवतो, त्यावेळेस त्या हट्टीपणामुळं आपण आपलं मरण ओढून घेतो. त्यावेळेस त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना मांस खायला दिला, पण आपण बघतो की ज्यावेळेस त्यांनी ते मांस खाल्लं त्यावेळेस ते लोक मेले, त्यांना मरण आलं, कारण त्याच्यामध्ये त्यांचा हट्टीपणा होता. ते देवाकडनं, ती देवाची इच्छा नव्हती. परमेश्वर आपल्याला स्वर्गातील गोष्टी देतो, स्वर्गातील आशीर्वाद देतो, पण आपण जर जगी गोष्टींच्या मागे पळतो, हट्टीपणा करतो, देवाच्या विरोधात काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर परमेश्वर ते पण देतो, कारण आपण हट्टीपणा करतो. परमेश्वर म्हणतो ठीक आहे घे, पण ज्यावेळेस आपण ते गोष्टी प्राप्त करतो हट्टीपणाने, त्यावेळेस त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये समस्या, त्रास, संकट, मरण, आजार हे गोष्टी आपण ओढून घेतो. अनेक प्रकारची समस्या, आजार, श्राप आपल्या जीवनामध्ये येतात. देवाच्या विरोधात हट्टीपणाने जर आपण एखादी गोष्ट मिळवतो तर आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात. म्हणून आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की परमेश्वराला अशी प्रार्थना करणं गरजेचं आहे की परमेश्वर तुझी इच्छा असेल तर तू ते पूर्ण कर, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. प्रभू येशूने अशी प्रार्थना केली की माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. स्वर्गातील पित्या, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. आपण हट्टीपणा करून जर परमेश्वराला म्हणतो की नाही मला हेच पाहिजे, कारण परमेश्वर त्याच्यापेक्षा काहीतरी अधिक देणार आहे आपल्याला, त्याच्यापेक्षा बेस्ट देणार आहे. भले आजपर्यंत आपल्याला काही भेटलं नसेल, इतरांना तुमच्यासमोर खूप काही गोष्टी भेटल्या असतील, तुम्ही मला अरे त्याला तर 4 व्हीलर भेटली, त्याला घर भेटलं, प्रॉपर्टी झाली, भरपूर काही गोष्टी आशीर्वाद आपल्याला दिसत असतील इतरांना भेटलेले. आपण म्हणतो की परमेश्वराला आपण कुरकुर करतो, मला का नाही, मला का नाही. पण परमेश्वराने तुमच्यासाठी जर राखून ठेवलंय ते त्यांच्यापेक्षा बेस्ट आहे. परमेश्वराने तुमच्यासाठी खूप अधिक पटीने जास्त ठेवलेलं आहे. अशी गोष्ट ठेवली आहे की ती एक गोष्ट त्या 10 आशीर्वादांपेक्षा पण, त्या 10 गोष्टींपेक्षा पण, 10 जगी गोष्टींपेक्षा पण ती एक गोष्ट त्याच्या वरचढ असणार. एक तुमचा एक आशीर्वाद त्या लोकांच्या जगातल्या 10 गोष्टींपेक्षा अधिक असणार, त्याच्यापेक्षा बेस्ट असणार, कारण तो एकच आशीर्वाद तुम्हाला पुरून उरणार तो, कारण तो परमेश्वराकडनं आहे आणि परमेश्वराकडनं ते स्वीकारणं गरजेचं आहे. ह्या वर्षामध्ये 2026 मध्ये आपल्याला आपली इच्छा पूर्ण करायची नाहीये, तर परमेश्वराची इच्छा पूर्ण करायची, परमेश्वराची इच्छा समजून घ्यायची आणि त्यासाठी आपण स्वतःला तयार करणं गरजेचं आहे. आणि आपला हट्टी स्वभाव, कुरकुर करणारा स्वभाव सोडून परमेश्वराला शरण जाऊन परमेश्वराला सरेंडर करणं गरजेचं आहे. परमेश्वराची इच्छा समजून घेणं गरजेचं आहे. आमेन. तर आज आपण या वचनातून बघितलं की आपण देवासमोर नेहमी कुरकुर करत असतो, तर आपला हा जो मानवी स्वभाव आहे कुरकुर करण्याचा, तो आपल्याला बंद करायचा आहे आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी आपल्याला वाट बघायची आहे. आणि जर तुमची काही प्रार्थनेच्या विनंती असतील तर नक्की आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवा, आम्ही त्यासाठी प्रार्थना करू. आमेन.